हॅलो फ्रेंड्स, लेट्स डिस्कस द गिवन क्वेश्चन. काय दिले क्वेश्चन आपल्याला गाईज? मॅट्रिक्स ए दिलाय 2x2 मॅट्रिक्स, मॅट्रिक्स बी दिलाय इट इज ऑल्सो 2x2 मॅट्रिक्स. देन वी हॅव टू फाइंड बी इनवर्स इंटू ए इनवर्स होल ब्रॅकेट टू द पॉवर इनवर्स. खूप सोपा क्वेश्चन आहे गाईज. त्यांनी दोघांचा बी इनवर्स इंटू ए इनवर्स टू द ब्रॅकेट इनवर्स फाइंड करायला सांगितलं आहे. आता मला सांगा, याला आपण असं लिहू शकतो का? बी इनवर्स इंटू ए इनवर्स होल ब्रॅकेट टू द पॉवर इनवर्स is equal to a inverse bracket to the power inverse into b inverse bracket to the power inverse. आता इनवर्स इनवर्स कॅन्सल होऊन जाईल. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचं फक्त ए बी उरेल. ए इंटू बी, ए इंटू बी इज इक्वल टू बी इनवर्स इंटू ए इनवर्स होल ब्रॅकेट टू द पॉवर इनवर्स. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं, ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं गाईज. जर आपण ए इंटू बी केलं तर सॉल्व करा. आता काय येणार आहे तुमचा आन्सर? ए काय आहे तुमचा मॅट्रिक्स? 2 2 minus 3 2, and second matrix B is B is 0 minus 1 1 0. ओके गाइस, 2x2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करावं लागतं आपल्याला? रो बाय कॉलम, राईट? आपण प्रत्येक वेळेस रो बाय कॉलम म्हणजे रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन करतो. तर करा मग. काय येतं तुमचं सांगा मला? ए इंटू बी इक्वल टू रो बाय कॉलम. सो 2 0 इंटू 0 प्लस 2 इंटू 2, सो हे येणार आहे 2. नंतर रो बाय कॉलम, सो 2 इंटू -1 विल बी -2 प्लस 0. सेकंड 3 -3 आणि 2 ह्याचं कॉलम सोबत -3 इंटू 0, 2 इंटू 2 विल बी 2, -3 इंटू -1 विच इज इक्वल टू +3. सो गाईज, तुमचं मल्टिप्लिकेशन असेल हे ए इंटू बीचं फायनल मल्टिप्लिकेशन असेल 2 - 2 2 3, अँड दॅट विल बी युअर फायनल आन्सर. सो लेट्स चेक विच ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. सो गाईज, इफ यू ऑब्झर्व द केअरफुली, आपला फर्स्ट ऑप्शन करेक्ट असेल. थँक्यू.